नमस्कार, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आय होप सगळे मस्त एकदम आनंदात असाल। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज व्हिडिओ स्टार्ट करायला उशीर झाला। सकाळची सर्व कामं आता आवरून झालेली आहेत। आता स्वयंपाक करायला घेतलेला आहे आणि फ्रीजमध्ये मटकी दिसली तर चला तर म्हटलं आता मटकीची भाजी बनवून घेते। आता तीच कुकरला लावते। दररोज काय करावं हा सर्वांनाच पडलेला खूप मोठा प्रश्न असतो। तो देखील मला सुद्धा दररोज पडत असतो। तर आता सुकी भाजी बनवायचं म्हटलं डब्याला तर काय बनवायचं, तर कालच बाजारातून मी भेंडीसुद्धा घेऊन आलेली होती। तर आता मस्त मटकीची भाजी कुकरला लावती आणि त्यानंतर मस्त गरमागरम मी भाकरीसुद्धा बनवणार आहे। आणि मटकीच्या भाजीसोबत भाकरी देखील खायला खूप छान लागते। तुम्ही देखील ट्राय केली नसेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप मस्त लागते खायला। आणि ती जरा रस्सावाली भाजी बनवली तर एकदम मस्तच। तर आता इथे ज्वारीची भाकरी मी बनवत आहे। भाकरी बनवताना पिठाला जर जास्त मर्दून आपण घेतलं तर भाकरी खूप छान मस्त अशी टुम्म फुगत असते। तर आधी मी खूप छान असं पिठाला मर्दून घेतलेलं आहे आणि त्यानंतर भाकरी अशी खूप छान प्रकारे केलेली आहे। तर तुम्ही देखील भाकरी कशी बनवतात ते देखील कमेंट करून नक्की कळवा। आणि काही जण भाकरी बनवताना गरम पाणी देखील वापरत असतात। तर मी काही गरम पाणी इथे वापरलेलं नाही आहे। मी फक्त थंड पाण्यानेच भाकरीचं पीठ हे मर्दून घेतलेलं आहे। तरी देखील भाकर खूप छान प्रकारे बनते आणि खूप छान अशी मस्त फुगत असते। तर इथे तुम्ही बघू शकता आता की भाकर कशी बनते, कशी फुगते। तर इथे खूप छान प्रकारे भाकर अशी मस्त फुगलेली आहे। तर 2 भाकरी केलं तरी भरपूर होऊन जातं, कारण की आम्ही 2च जण असतो। तर दोघांना देखील त्या 2 भाकरी देखील भरपूर होतात। तर आता सगळ्या भाकर वगैरे मी बनवून घेतलेली आहे आणि यांना टिफिनसुद्धा बनवायचा आहे। याच्यानंतर आता आधी आम्ही पटापट जेवण वगैरे करून घेतो आणि किचनसुद्धा सगळं साफ करायचं आहे। आणि त्यानंतर मी कालच बाजारातून भेंडी आणली होती, तर ती देखील आता धुवून ठेवते। तो जेवण होईल तोपर्यंत ती देखील पाणी वगैरे त्याचं कमी होईल भेंडीचं, त्यानंतर पुसून वगैरे घेते आणि त्यानंतर भेंडीची भाजी टिफिनला बनवायची आहे। भाकरी मी आता एक्स्ट्रा करून घेतलेली आहे टिफिनसाठी। रात्री ज्वारीची भाकरी खाल्ली तर पचायला देखील खूप हलकी असते, त्यामुळे मी टिफिनला त्यांना डब्याला देताना भाकरच प्रेफर करत असते। तर आता इथे जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि मटकीची भाजी देखील खूप छान झाली होती आणि जेवण आताच झालं आहे। त्यानंतर आता टिफिन बनवायला मी घेतलेला आहे। भेंडी वगैरे पटपट कट वगैरे करून घेते। साधारण जेवण वगैरे झाल्यानंतरच मी भाजी बनवत असते डब्याला, कारण की रात्री उशीर होतो जेवायला त्यांना, त्यामुळे भाजी देखील कधी खराब होत असते। म्हणूनच जायच्या अर्धा तास अगोदर मी भाजी बनवायला घेत असते। तर आता इथे पटपट सगळं कापून वगैरे घेत आहे भेंडी वगैरे। तर असंच असतं दररोजचं रुटीन। तर दररोज काय भाजी करायची तोच प्रश्न असतो। त्या आदल्या दिवशी मी ठरवून घेत असते की काय बनवायचं काय नाही। तर इथे सगळं मी आता मिरची वगैरे पटपट कापून घेतलेलं आहे। लसूण देखील मी कट करून घेतलेले आहेत बारीक असे भेंडीची भाजी बनवायला। तर आता पटकन भाजी वगैरे मी बनवून घेते आणि टिफिन रेडी करते त्यांच्यासाठी। तर भेंडीची भाजी शिजायला जास्त काही वेळ लागत नाही। तर इथे तुम्ही बघू शकता की भाजी वगैरे सगळं बनवून झालेलं आहे। आता ही जरा थंड व्हायला ठेवते, त्यानंतर मग टिफिन पॅक करते। तर व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही देखील आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करत जा। आणि अजून कोणकोणत्या वेगवेगळ्या टॉपिक्सवर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील ते देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असणार तर व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त रहा, काळजी घ्या। धन्यवाद।